आणि वापरायला चालू करा। एक घोंगड बनवायला तुम्हाला किती वेळ लागतो? ते वाटते सर्व केळीचे पापड। तर नमस्कार मित्रांनो, मी योगेश पिंपळ तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी आलो परळमध्ये, लालबागलाच। तर परळमध्ये मानदेशी महोत्सव चालू आहे। तर आजचा लाचचा दिवस आहे, आम्हाला पण भरपूर लेट झाली यायला। ग्रामीण उद्योजक, कारागीर आणि शेतकरी स्त्रियांचा महोत्सव आहे। तर आपण पूर्ण एक्सप्लोर करूया, आतमध्ये काय काय गोष्टी आहेत आपण बघूया। तर चला तर आपण आतमध्ये डायरेक्ट जाऊया। तर आपण आतमध्ये एंट्री केल्या इथे नंदीचं दर्शन होतं आहे। हे बघा, नंदीजी बसलेले आहेत। नंदी बाबा आहे, नंदी बाबा, महादेवाचा नंदी। बरोबर बरोबर, बोले बोले। तर इथून सुरुवात होते। आता इथे आपण नंदीचं दर्शन घेऊन सरळ पुढे निघूया। हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची। हे भोळ्या शंकरा महादेवा, हे भोळ्या शंकरा। तर आपण आता वासुदेवाचं अभंग ऐकला आणि खूप छान वाटलं ऐकून। तर आपण एंट्री केल्या तेच वासुदेव सापडले, भेटले होते आपल्याला। तर थोडंसं पुढे आलो आपण, तर इथे बघा, तर हे बघा बैलगाडी बनवली। सर्व मांडण्याची स्टाफ थोडंसाठी स्टेजवर येणार आहे, बोथ मेल अँड फिमेल। तर इथे पण स्टॉल लावलेले आहेत। अरे इथे बघा, इथे गाणं बोलतात। पाकडताय काय? ओके, इथे जातं बी ते बघा, जातं तर इथे बघितलं तुम्ही, जातेने आपण जे लहानपणी बघायचो, तर जातेने दळण दळतायत। तर आपण पूर्ण स्टॉल आपण एक्सप्लोर करूया। खिरसुने आणि इथे बिडाचे तवे सर्व आहेत। ही हत्यारे पण आहेत सर्व पूर्ण। इथे बघा टेराकोटा आर्ट। कशाचे आहेत? प्लॅस्टिकचे की काय? प्लॅस्टिक नाही, हे कशाचे आहेत पण ती ताई? मेटलचे आहेत काय? जातं बघ, जातं दगडाचेच आहेत की? दगडाचेच आहेत। तुम्हाला माहिती आहे, त्यानंतर मी काही सांगेन। नॉर्थ ईस्ट साईडला ठेवा, बसमध्ये ठेवा। काय प्राइस, काय प्राइसिंग काय? 150 रुपयापासून 1500-1600 पर्यंत। ओके, 150 रुपयापासून 1500-1600 पर्यंत स्टार्ट। ठीक आहे, तुळशीचं आहे ना हे? इथे पण लाटणं पोळपाट वगैरे बनवतात, हँडमेड। गोदड़ा है, क्या बोलते हैं? घोंगड़, घोंगड़ कैसा, क्या रेट है? कितने का है? 300 का है। ये पट्टी है, व्यायाम पट्टी है। ये घुंगरी है, ये 1000 रुपये का डबल है। ओके, ये डबल है, ये सिंगल वाला है क्या? ये हाँ, योगा पट्टी है, आसन पट्टी है। ओके, 2x4 का है। और ये नहीं, क्या बोलते हैं? जान जान जान। ओके, क्या रेट है इसका? ये 2x2 का 350 को बैठता है, नीचे का 1500 रुपये। ओके, ठीक आहे। इथे पण बघा, ते दगडी हस्तकला आहे। तर तुम्हाला दाखवतो आहे बघा, कलबत्ता बनवलेला आहे, कलबत्ता, पाटा। लोकांना नाही दगडाचं आहे। ताई कसं आहे हो? मार्बलचं पण आहे रे, जातं वगैरे पण आहे।
त्याचं 1400. ते ओरिजिनल याचं आहे कळतं तुला? ते खलबत्ता कसला आहे मोठा 1500 1600 इकडे. आज 100-200 रुपये. थोडंसं पाणी लावायचं आणि वापरायला चालू करा म्हणजे स्लीप होणार नाही. मला तीच विकेट आहे. नाही आता मॅटिनवरती खूप स्लीप वाटणारच तुम्हाला. बाहेर रस्त्यावरती स्लीप नाही वाटत. त्याला टाचेला रबर सोल लावलेला आहे. लादीवर नाही स्लीप होणार. नाही 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 नाही. थोडंसं इथं पाणी लावा. ते ओरिजिनल बांधलेली कोल्हापुरी चप्पल आहे. काय प्राइस आहे त्याची? ही 850ची. ओके. ही कोल्हापुरात तयार केलेली तुम्ही चप्पल. आता म्हणजे माप घेऊन बनवू शकता लगेच की? आता लगेच नाही होणार कारण का आता टायमिंग झाले. जर काल परवा आला असता तर करून ओके म्हणजे होऊन जाते 1-2 तासामध्ये. होऊन जातं. ओके. तर इथे ना माप घेऊन लगेच बनवून देत आहेत चप्पल. पण आता प्रॉब्लेम काय आला, आजचा लाचा दिवस असल्यामुळे ना भरपूर वेळ कमी राहिलेला आहे. साईज अशी बसली. तर त्यामुळे आज का आता आपण नाही बनवून घेणार आहे. तर इथं पुढे बघा. अरे चरखा काय घोंगडी बनवतं काय? काय प्राईस पडते त्याची? हे 1000 रुपये. 1000 रुपयाला. ते बाजूला मडकीच बनवतात. हां आणि तुम्ही त्या दिवशी हे एक घोंगडं बनवायला तुम्हाला किती वेळ लागतो? 1 दिवस लागतो. एका दिवसात एक? हा एका दिवसात एक. ओके. जावळाची असेल तर 2-3 दिवस लागतील. ओके. पण ते कसं जावळाची म्हणजे ते हे करत ते काय आता ते धरले ते जावळाचं आहे? आणि 2-3 दिवस लागतील. ते बी चरख्यावर धागा बनवलेला असला तर रेडी. आता धागा बनवायला किती वेळ लागतो? धागा बनवायला 1 किलोला 1 दिवस लागतो. 1 किलोला 1 दिवस? हा 1 किलो लोकर हां हां समजलं. त्याला 1 दिवस लागतो. ते लेडीज घेते 100 रुपये एका किलो बरोबर. ओके. बनवायला धागा. आणि एका कोंबडीला कमीत कमी 2-2.5 किलो धागा लागतो. ओके. म्हणजे तुम्ही घरीच सगळं बनवता? घरी बाहेरून घ्यावं लागते. जागा काय एकटी महिला बनवू शकत नाही ना. बरोबर. हां. बचत गटात 10 महिला 10 महिला बनवतात. ओके. ओके म्हणजे बचत करता तुम्ही हे हां, करून बचत गट. बनवतो. आणि मग डेली तुम्ही एक घोंगडी बनवता का? कोंबडी बनवतात. आमच्या ऑर्डरनुसार असतं की तुम्ही बनवून ठेवता स्टॉक वगैरे? हा बनवून ठेवतो. कसं असतं माहिती आहे का? लेडीज 7 आणि हां. महिला 7 हां. आमच्या आहेत. ओके. बरोबर. त्यामुळं- हे कुठे आहे तुमचं आहे? इंदापूर पुणे जिल्हा. ओके. इंदापूरमध्ये आहे का? हा घोरपडवाडी. हा वरपवाडी ओके. तालुका इंदापूर. मोबाईल नंबर आहे 9767 ओके. 17 56 38. ठीक आहे. जर काय कॉन्टॅक्ट असेल तर तुम्हाला डायरेक्ट करू शकतो कॉन्टॅक्ट? हा डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. आमचं काय ऑनलाईन बिनलाईन काय नाही. ओके. ऑफलाईनमध्ये तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करूनच हे कॉन्टॅक्ट करायचं. करून ऑर्डर करू शकतो. ठीक आहे. ठीक आहे. धन्यवाद. हा ठीक आहे. ते ठेवण्यासाठी चरकप बशी आहे. आणि हा भावराच आहे. ते डायरेक्ट रस्सी खेचून ते करायचं. हे मस्त आहे ना छोटीसे. कितीला दादा आहे? आणि हे हा भावरा 100 रुपयाला. हा जो पहिला स्टॉलची लाईन होती ना ती पूर्ण आपण कव्हर केलेली आहे. तर आपण आता पुढे जाऊया. अजून पुढे काय काय बघायला भेटते आपण बघूया. तर हे तर तुम्ही बघितली बैलगाडी. तर आपण आता आतमध्ये जाऊया. आता हा जो सेकंड रॉ आहे त्याच्यामध्ये आता बघूया आपण काय काय. पहिल्यांदाच तर बघा तुम्ही पाट्या वगैरे बनवलेल्या आहेत. काय प्राइस आहे काकी? हे पहिलं छोटंसं होतं ते 150ला होतं. हे मोठं लावलंय 200ला. ओके. हे प्लॅस्टिकचं आहे का? नायलॉन आहे? बांबू आणि समृद्धी दोरा आहे. ओके. आणि हे फक्त बांबूचं आहे ना? बांबूचं. हे पण आहे बांबूचं. ह्याची काय प्राइस आहे छोट्याची? हे जे छोटं होतं ते होतं 80ला. हे मोठं लावलंय 100. ओके. आणि हे पण बांबूचंच आहे. ओके. ही पण टोपली बांबूची आहे? आणि ती फुलकरंडी पण बांबूचीच आहे. ओके ओके ओके. आणि हे मुलींना गिफ्ट देतात लग्न झाल्यावर लाडू. हां हां. ते काय बोलतात काहीतरी बोलतात त्याला ना? हो. वटभरणी. वटभरणी. ओके. वटभरणी ते 7व्या महिन्याला देतात. आणि एक किरसुनी वगैरे? नाही साळू त्या झाडापासून झाले. ओके. इथं फ्रेम वगैरे आहेत.
इथे बॅग्स वगैरे आहेत, इथे टी शर्ट्स, इथे चपलाचा स्टॉल आहे. इथे काय बनवता तुम्ही आता? काल गेल्या बायका ओके. बघू, दाखवा जरा इकडे. दाबू मध्ये इतक्या फोटोवर आपल्याला सगळं आपल्याला भाग काढायचा आहे. ओके. तुझे हां, अशी पाहिजे बघा, अशी ओके. वरचंच फक्त घ्यायचं मी तेवढं. आपल्याला हे करायचं आहे. चांगलं चांगलं. तुटला तेवढा भागच आपण हे केलं. तुम्हाला प्लेस करून काढता आला. बसत नसते. काय म्हणतात? बसत नसते. काढावं लागेल. आता टाकले काढा लागेल. हीच होत. ठीक आहे ठीक आहे, चालेल. तर आपण ट्राय केलेलं आहे, पण काय जमलं ना आपल्याला. हां, ते तर लगेच तर नाही जमणार, थोडं ट्रेनिंग तर लागणारच. तुम्हाला तर सवय आहे ना कंटिन्यू बनवण्याची. तुम्ही किती बनवता रोजचा रोज? ते गावाकडे हे असते 300-400 बनवून. ओके. छोटीवाली आणि मोठे माठ असले तर हा. मग ते 10 पर्यंत माठ असेल तर मग 9-10. मोठे माठ ओके. पाणी त्याला 3-3 वेळा प्रेस करावं लागतं. ओके. ठोकावं लागतं. आणि ते डिझाईन बिझाईनमध्ये तुम्ही ते काटरी बिटरी करू शकता. सुकल्यानंतर करायचं ओके ओके. आणि काय मोठ्याचं रेट काय आहे त्यांचे मोठ्याचं याचं? ही आता साई बसवलेली आहे ते 200 रुपये. ओके. आणि छोटे छोटे बनवलेत ते 50 पासून जी चालू आहे ते 250, 400, 500 पर्यंत आहे. मग सुरुवात 50 पासून आपल्या आहे. हां. 50 पासून 250, 500 पर्यंत आहेत पूर्ण. गरिबापासून श्रीमंतापर्यंत हां, बरोबर. अशा आमच्याकडे किमती आहेत. बरोबर बरोबर. तुमचं गाव कुठलं बोलला? वाढवलाय तर त्याला त्याच्याच प्रमाण द्यायचं. ओके. साताऱ्याचं तुम्ही? मान तालुका मसवडमधलं. ओके. तर थोडंसं पुढे आलो ना आपण. डोअर मॅट्स वगैरे आहेत. हे बनवलेलं घरी बनवलेलं आहेत काय? तो हँडमेड आहेत. Handmade आहेत. कात्यापासून बनवलेले आहेत. ओके. इथेच बनवलं ते सर्व? हो. काय प्राइसिंग काय स्टार्टिंग काय तुमचे? 350 रुपयापासून 2500 पर्यंत. ओके. हे कोकोपीट आहे. 2500चं कुठलं? कसं आहे? ओके. तो आला आहे का? जबरदस्त. आता ह्याचा वास घेऊ बरं. 80 रुपये किलो आहे. वास का? वास अजून स्ट्रॉंग आला पाहिजे थोडंसं. तिथे पापड्स वगैरे आहेत. पापडचं स्टॉल आहे. इकडे लोणचं. हे काय फुलं आहे? कसली फुलं ते? हे वर्षभर टिकणारे फुलांचे हार आहेत. ह्याला सायंटिफिक नाव खरे आहे की हेलिक्रिझम फ्लावर म्हणतात. ओके. 1 वर्ष हार टिकतो. कृत्रिम आहे ना हे? झाडाचे फुल आहेत, 1 वर्ष टिकतात. आर्टिफिशियल नाही ना? नॅचरल फ्लावर आहेत. हे बघा नॅचरल फ्लावर आहे. सुप्त पण आहे. ड्राय फ्लावर आहेत. त्याला धूळ लागली पाणी मारू शकतात. पाणी मारले परत आलं. तर हे ड्राय. ओके. ह्याचं काय झाडाचं नाव काय काय बोलतो त्याला? ह्याला हेलिक्रिझम फ्लावर म्हणतात. हेलिक्रिझम. 1 वर्ष टिकतंय. 1 वर्ष टिकतात. भारी एकदम. काय प्राइस आहे याची? हा 60 रुपयाला आहे. हा 120ला आहे. हा 220ला आहे. ओके. तो 220ला आहे. प्लास्टिकच्या फुलाला 120 पर्याय म्हणून याची शेती चालू केलेली आहे. आम्ही स्वतः शेती करतो. ओके. कुठलं गाव तुमचं? आम्ही बीडचे शेतकरी. गाव खापरपांगरी, तालुका जिल्हा बीड. ओके. तुम्ही हे सगळं उगवता आणि विकता तुम्ही तिथल्या तिथे? आम्ही स्वतः शेती करून स्वतः महाराष्ट्रामध्ये सर्व शेतकऱ्यांना, महिलांना मार्गदर्शन करतो. ओके ओके ओके. चांगलं आहे चांगलं आहे. 3 महिने सीझन असतो. त्याच्यावर नंतर बंद लावून 2004ला लावले. आम्ही 7 वर्ष वेटिंग केले निरा काढायसाठी.
कशाचा बनवलं आहे बोलला? निरापासून निरापासून. हो गरम म्हणजे बॉईल करतो आपण. त्याला कलर वगैरे काय थोडं try करून बघू. ऑटोमॅटिक कलर आलेला आहे. आणि ऑर्गॅनिक कसं आहे माहिती का, जसं जास्त दिवस जाईल तसं हा काळा पडत जाणार. केमिकल असेल तर तोच कलर येणार. ऑर्गॅनिक कसं आहे पूर्ण ब्लॅक होत जाणार. बाहेरच ठेवायचं. हां बाहेर फ्रीजमध्ये नाही ठेवायचं. टाईट बॉक्समध्ये जेवढं यूज करताल तुम्ही तेवढंच काढायचं आणि परत टाईट बॉक्स 1 वर्षभर चालतो. काय प्राईस आहे? ह्याची 1000 रुपये किलो प्राईस. आणि हा छोटावाला? 500 रुपये अर्धा किलो. 500 cubes. असे आपण वडे तयार केले. 50 ग्रॅमची वडी. 50 ग्रॅमची वडी. ते असे भरून आपण आपल्या फार्ममध्ये कधी विजिट करायचं असेल येऊ शकतो. कुठलं तुमचं गाव कुठलं? माळीनगर, सोलापूर जिल्ह्यामध्ये माळीनगर म्हणून गाव आहे. आपलं तुम्ही याची शेती? हो शेती आपले 6 प्लांट आहे. तुम्ही डिलिव्हरी वगैरे कसं करता? समजा तुम्हाला आम्हाला कोणाला मागवायचं असेल तर? आम्ही डायरेक्ट कुरिअर करतो. तुमचं ॲड्रेस पेमेंट झालं की लगेच आपण अर्धा किलोची ऑर्डर असेल तरी आपण जिथं असेल पॅन इंडिया करतो आपण ऑर्डर. ओके. या नंबरवर तुम्ही जो व्हॉट्सअपचा नंबर आहे तो त्याच्यावर तुम्ही आणि जर फार्मला भेट द्यायची असेल तर हा स्कॅनर आहे जो त्याच्यावर स्कॅन करून आपण फार्मला येऊ शकतो तुम्ही डायरेक्ट. ओके. म्हणजे फार्म व्हिजिट वगैरे विजिट करायचं करायचं डायरेक्ट कॉल करायचा स्कॅन करून येऊन जाऊ. ओके ठीक आहे. आणि तुम्ही ऑनलाईन तर म्हणजे फोन ऑनलाईन केलं अर्धा की किलो तुम्ही? बी पाठवतो आम्ही. ओके. अर्धा किलो असेल तर तुम्ही पाठवू शकता. हो ठीक आहे. आणि फ्री डिलिव्हरी, नो चार्जेस नाही त्याची काय. ठीक आहे. धन्यवाद. थँक्यू. प्राइसिंग काय आहे? 100 रुपये पाव. प्रायजिंग 100 रुपये पाव. 100 रुपये पाव. ते खोबऱ्याची, तिळाची, शेंगदाण्याची 3 प्रकारची आहे. 4 ओके. प्रकारची आहे. एक प्रकार संपला का? ओके ओके. मुखवास संपला. मुखवास, बडीशेप आणि गोस. ओके. ही खोबऱ्याची? हां, ही खोबऱ्याची आणि ओके. ही तिळाची. ही तिळाची 100 रुपये पाव किलो. हे कसा देशी गोड असतो, पण टेस्टी असतो, चविष्ट. बरोबर. पण तसं हे नाही गोड नाही, मिक्स नाही का? कुठलं गाव कुठलं तुमचं? गोंदवले. हां? बुद्रुक. मिक्सच की. मिक्स बनवा. तुम्ही घरी आपलं तुम्हीच बनवता स्वतः? आपण आपलं गुराळच आहे तिथे ओके. आपण हे आपल्या साध्या आपल्या हे मुळापासून ना. घरीच बनतो. हां, ते अख्खा शेंगदाणा, सगळा कच्चा शेंगदाणा, कच्ची तीळ, सगळं सगळं कच्चं आहे. शेंगदाण्याची मस्त लागते. समजतं की प्रॉपर. कुठल्या कुठल्या प्रकारचे लोणचे? 22 प्रकारची आहे. शेवगा आहे, शेवगा, माईनमुळा, आंबाडीच्या भाजीचं आहे. ओके. आंबाड्याच्या भाजीचा. कवट. ओके. कवट म्हणजे काय असतं? कवट हे असं फळ असतं. ओके. हा हे माहिती माहिती. हा, या फळाच्या आतल्या घर ओके. काढून मग ह्याच्यामध्ये जेवढे फळ आहेत त्या सगळ्या फळभाज्यांचे ओके. आता ते दिसत नाही सगळे. नाही मेन कळतं सगळं. हा, ते आंब्याचं. ओके. आंब्याचं, हा, कवट, लसूणचं मिरची, आहे, लसूण, कवट आहे, आलं आहे, टोमॅटो आहे. लिंबू. समजलं. आवळा. आणि प्राइसिंग काय याची? कशी आहे प्राइसिंग? 150. किती? 250 ग्रॅम 150 ते 200. 250 ग्रॅमचं? 150चे आहेत, काही ओके. 200. 200चे आहेत. आणि पॅकेट? ते पण 150 ला हे मिरचीचं आहे का? हो, हां, लाल मिरचीचं. मिरची. या मिरचीचा ठेच आहे तो. ओके. कमी तिखट असतो. तो कशाही बरोबर खाता येतो. आणि तुम्ही स्वतः मी स्वतःच बनवता? घरीच बनवते. प्रिझर्वेटिव्ह फ्री आणि होममेड आहेत आपले हे. काय आमची वैशिष्ट्य आहे ते पूर्ण बॅनर ओके. आहे. त्याच्यावर सर्व डिटेल्स लिहिलेले. तुम्ही कुठल्या गावचे? पुणे. पुण्याचे आहे का? ओके. चांगलं. युनिकमध्ये माझ्याकडे लसूणचं आहे, टोमॅटोचं साऊथ इंडियनचं आहे. हां, लसूण मी पण एवढं फर्स्ट टाइम बघतोय. हा, आणि खूप छान लागतं. इडली डोसा बरोबर, भाताबरोबर आणि सगळी मी टेस्टसाठी पण लसूण थोडं जास्त बेनिफिट आहे का? लसूण खायला पण सांगतात डॉक्टर. आणि हे माठातलं कैरीचं आपलं पारंपरिक पद्धतीचं लोणचं. ओके. हा, दिसते ना, इथनं पोळी दिसते ना हां, सगळ्यांना हां, हां, व्यवस्थित हां. अगदी. ओके. बघता क्षणी ते ओळखायला येतं की हे गावाकडचं आहे. आंब्याचं गोड. आणि रेअरली म्हणजे आल्याचे भरपूर अद्रकचं फायदे आहेत.
आणि छान लागतं ते आंबट गुळ गुळ घालून केलेलं आहे. चिंच गुळ आहे त्याच्यामध्ये. आंबट ओके. गोड तिखट असं लागतं ते. ही आपली हळद. जयंती का तुमचं ब्रँडचं ब्रँड नेम आहे. ब्रँड ब्रँड नेम हो ही ओली हळद. किसून केलेलं असल्यामुळे तो उग्रपणा कमी झालेला आहे. ओके. आणि तुमचं काय इथे मुंबईमध्ये काय आहे स्टॉल वगैरे की असं नाही शॉप ऑनलाईन वगैरे देते सध्या ऑनलाईन? तरी. हा माझा पहिलाच मुंबईचा पहिला स्टॉल होता. ओके. मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे. आणि मी माझा जे आहे ऑर्डर तुम्ही देऊ शकता व्हॉट्सअपवरती. आणि डिलिव्हरीचं वगैरेचं कसं? देते मी तिथे पाठवते. मुंबईमध्ये डिलिव्हरी असेल तर पाठवते ना. ओके. मुंबईत डिलिव्हरी चार्ज करता की? असतात मिनिमम चार्जेस असतात. ओके ओके ठीक आहे चालेल. तर नंबर आहे त्याच्यावरती तर मी तो हे करेन शो करेन. करा जर ज्यांना ऑर्डर करायचं असेल करायची तर असेल तर त्यांनी डायरेक्ट व्हॉट्सअप केलं तरी तुम्हाला चालेल ना? करायची. ठीक आहे धन्यवाद. थँक्यू. हे कशाचं आहे? पंचधातूचं आहे. 60ला 100ला कितीला आहे? 4000. ओके 4000. कोथिंबीर वगैरे घेऊ शकतो. वांगे सोडून त्याच्यामध्ये काय सुवर्ण डिंब आहेत पंचधातू. हे आहेत ते कितीला आहे? हे 1200ला आहे. म्हणजे हे कसं आहे याच्यात कसं पेटवायचं आहे? खाली दिवा लावायचा वरती कापूर ठेवायचा बघा. कापूर टिपीत होतो. कापराचा वास घरभर पसरतो. त्याला छान. ओके दिवा खाली लावून वरती कापराचं. हे पूर्ण सेटच आम्ही देतो. हा खाली श्री यंत्र कुबेर यंत्र गणपती यंत्र आहे. त्या यंत्रांची प्रतिमा देवघरामध्ये पडते त्यासाठी. ओके हां इकडे हां मग प्रकाश असं जेव्हा अंधार असेल तेव्हा हे पडते. शॅडो पडत असेल. हां किती बोला तुम्ही प्राईस? 1200. 1200 रुपये. हे तुम्ही म्हणजे बनवता असं की कसं? हा मेहनती. तुमचं कुठलं गाव कुठलं? सातारा. साताऱ्यामध्ये? अजून MIDC. तुम्ही तिथेच बिझनेस करता की मुंबईमध्ये पण तुमचं आहे का? मुंबईमध्ये तुम्ही सप्लाय डीलर्स वगैरे आहे तुमचे? ओके. म्हणजे घ्यायचं असेल तर इकडे कुठे समजा मुंबईमध्ये की ऑनलाईन भेटते? ऑनलाईन भेटतात. ऑनलाईन पूर्ण साईटवरती भेटते जसं ॲमेझॉन फ्लिपकार्टवरती? नंबरवरती कॉल जरी केला व्हॉट्सअप केलं तरी आम्ही देतो. ओके म्हणजे तुमच्या नंबरची हे करा म्हणजे बाकी सोशल साईटवरती याचं सोशल साईट. इथे पण परत फूड्स वगैरे आहेत. ॲग्रो फूड्स आहेत. इथे लोणच्याचा परत एक स्टॉल आहे. या साईडला पण पारंपरिक पद्धतीचे कपडेच आहेत पूर्ण लेडीजचे. परत काय काय वेगवेगळे आहेत. स्टॉलच्या बाजूलाच इकडे ना स्टेजवरती फंक्शन वगैरे चालू आहे. तुम्ही इकडे बघू शकता त्या साईडला वासुदेव वगैरे तुम्ही मगाशी भेटलेत होता. आणि इथे शोज वगैरे आहेत वाटतं काय ना काय पारंपरिक पद्धतीने शोज वगैरे ठेवणार असतील. आणि बाकीकडे स्टेज बनवलेलं आहे. तर चला आपण तर पुढे जाऊया. इथे वाद्य आहेत सर्व. काय प्राईज आहे? 5000. आणि याचं ही 3.5. 3.5 तो आला. हा 600. ओके. इकडे फ्रूटचा स्टॉल आहे पूर्ण. बाकी कपडे पण आहेत आतमध्ये. देशी फ्रूट्स इकडे पण फ्रूट्सच आहे पूर्ण. परीसाठी घेतोच काय? येतं ना त्यासाठी घेतलं घेतो ना. तुम्ही भाडं कितीला काय प्राईस आहे? साईजनुसार वेगळी. आपलं ट्रेडिशनल वारी वाटतं ना. हां ह्याची काय प्राईस? 450. 450. आणि हे वाला? ओके. हे कसं हँडमेड आहे पूर्ण तुम्ही घरी बनवलं? ओके. हे कुठे तुमचं? बदलापूरला इथेच. ओके. कसं आहे आणि तुम्ही म्हणजे सप्लाय करता की ऑनलाईन सप्लाय असतं की हेच ऑनलाईन शॉपवरती येऊनच करायला लागते की? नाही ऑनलाईन पण आहे. ऑनलाईन पण आहे ना. कॉन्टॅक्ट नंबर वगैरे तुमचा? ओके. कार्ड आहे. ओके याच्यावर तुम्हाला जर कॉन्टॅक्ट केला तर डायरेक्ट? आणि आम्ही बॅगा पण शिवतो. ओके. कॉटनच्या बॅग्स कोणाच्या बॅग्स पण आम्ही शिवतो. 2 युनिट आहेत आमचे. तुम्हाला कॉन्टॅक्ट केला तुम्ही ऑर्डर देऊ शकतो आम्ही तुम्हाला. आणि तुम्ही डिलिव्हरी पण करता? हो. ओके ठीक आहे धन्यवाद. तर इकडे लहान पोरांचे कपडे पण मस्त पारंपरिक पद्धती कपडे आहेत. आणि इकडे फूड स्टॉल आहे पूर्ण. तर चला आपण आता पुढे जाऊया.
तर बाहेर आल्यावरती थोडंसं इकडे मस्त एकदम एक असं गाव टाईप बनवलं छोटंसं, तुम्ही बघू शकता. हे बघा पूर्ण खरं खरं गावासारखं वाटतं. भांडी बनवता नाही ना. तुझ पप्पा हे दाढी बिडी करताना आहे, केस कापताना दाखवलेलं आहे. हे मस्त झाड आणि हे पाठी छोटंसं घर बांधलेलं आहे बाईक बघा. तर हा खूपच मस्त एक्सपिरियन्स आहे इथे. तर बघू शकता तुम्ही काय जबरदस्त एक्सपिरियन्स. आणि इथे मस्तपैकी सर्व बांधून ठेवलं, जसं गावाला तसं छोटंसं गाव असतं या टाईपमध्ये आहे. आणि मस्तच बांधलेलं आहे इकडे. तर इथे मस्त झुला झुलते, त्याचं एक पुतळं आहे. तर हे छोटंसं गाव आपण एक्सप्लोअर केलेलं आहे आणि खूपच छान होतं इथं एक्सपिरियन्स. इथून आता आपण थोडा पुढे जाऊया. तर इथे पण एक स्टॉल चालू आहेत. तर इथे एंट्री केल्या तुम्ही बघू शकता. इकडून पूर्ण आता सुरुवात खाण्याचंच आहे. पूर्ण खाण्याचंच आहे पूर्ण. ताक वगैरे योगेश कुलके चांगले कुठे हां इकडं चांगली भेटते. इथे थाळी वगैरे आहे. तर इकडे सगळं खाण्याचे पदार्थ आहेत, जसं चिकन थाळी वगैरे, मच्छी, पापलेट वगैरे आहेत सर्व. ताक वगैरे सर्व पूर्ण खाण्याचा स्टॉल पूर्ण या साईडला केलेला आहे. इकडे पण आहे. इथे व्हेज थाळी आहेत. हा पूर्णचा स्टॉल आहे. इथे बसण्यासाठी जागा आहे पूर्ण. इथे दाबेली वगैरे बनवतात. कच्ची दाबेली आहे. काय बनवतात? पुरणपोळीच आहे काही. अरे लय मोठी बनवणार आहे आता लगेच की आता नाही. ओके बसले. तर ॲक्च्युली इथे या मटक्यावरती ना पुरणपोळी बनवतात. यात गरम आहे. तर खूप मोठी पोळी आहे ही. पूर्ण पुरणपोळीची थाळी आहे. थाळीमध्ये एवढं सगळं आहे ना. थाळी कितीला बोललं? 250 रुपये. ओके 250 रुपयाला थाळी भेटते. इथे फूड्स वगैरे, थालीपीठ, मसाला पापड, व्हेज मंचुरियन. छास आहे काय? ओके गव्हाची खीर आहे. खपली गव्हाची लाल गहू आहे हे काय? नाही खपली गहू. खपली गहू. मी पहिल्यांदा ऐकतो खपली. वेगळे असतात, खिरीसाठी बनवतात, वेगळे असतात. ओके मग तुम्ही मागवता की कसं? तुम्ही तुमची शेती वगैरे आहे? नाही ॲक्च्युली गावाकडनं आम्ही मागवतो. ओके मग हे इथे पण मुंबईमध्ये पण आहे तुमचं असं की फक्त कसं? ॲक्च्युली आमचं फर्स्ट टाईम स्टॉल आहे. फर्स्ट टाइम स्टॉल आहे. कुठचं तुम्ही? कुठले? प्रॉपर आम्ही सोलापूरचे आहोत, पण राहतो पुण्यात. ओके ओके. तर पुण्यामध्ये तुम्ही हे करता? हो. ओके ठीक आहे थँक्यू. पेढे बिडे सर्व कंदी पेढे वगैरे आहेत काय? कंदी पेढे आहे सर. कंदी पेढे आहे, गुळाचा कंदी पेढा आहे, गुळ आहे, स्पेशल बासुंदी रबडी, शुगर फ्री बासुंदी आहे. काय किती कसं रेट आहे? हे 150ला पाव आहे, 100ला पाव आहे सर. 150ला आणि 100ला पाव. घ्या सर. हे स्पेशल गुळ सेंद्रिय गुळापासून बनवलेलं. हां. सेंद्रिय गुळ आणि खवा. ओके सेंद्रिय गुळ आणि खवाचा पेढा, मिल्क केक कलाकंद. हा कसला बोला तुम्ही? गुळाचा? गुळाचा. आणि सेंद्रिय हा? गुळाचा. हा साखरेचा. हा 100ला पाव, 150ला पाव. स्पेशल सेंद्रिय गुळ पण आहे 80 रुपये किलो. त्याच्यानंतर बासुंदी रबडी 150 रुपये पाव. त्याच्यानंतर शुगर फ्री पाहून बासुंदी, जे शुगरचे पेशंट आहे त्यांच्यासाठी. हे तुम्ही कुठे लावताय स्टॉल? संगमनेर. नाही आम्ही पूर्ण भारतभर खेळतो. संगमनेर. सप्लाय ऑनलाईन वगैरे? ऑर्डर नाही सर. ऑर्डर नाही. एक्झिबिशन जर असेल तर. ओके म्हणजे फक्त एक्झिबिशन तुम्ही सेल करता, बाकी अदरवाईज? बल्कमध्ये जर ऑर्डर असेल तरच परवडत सर. 1-2 किलोला परवडत नाही. बरोबर. ठीक आहे धन्यवाद. आता स्टॉल आहे पूर्ण इथं. केळीचे पापड. काय प्राइस आहे? हे 150 रुपये. हे 170 रुपये पावशर आहे आणि हे 150. हे बटाटे वेपर आहेत ना?
आणि केळीचे वेफर आहेत. इकडे म्हटलं डोसा आहे ना, डोसा बनवतो. इकडे पाणीपुरी स्टॉल, शेवपुरी पाणीपुरी स्पेशल. तर फायनली आपलं सर्व एक्सप्लोर करून झालेलं आहे आणि आजचा लास्टचा दिवस आहे. कारण रविवार असल्यामुळे ना मला पण लेट समजलं आणि रविवार असल्यामुळे आज लास्टचा दिवस असल्यामुळे ना मी लेट आलो आहे. तर त्या साईडला तुम्ही आपण बघितलं तिकडे पूर्ण स्टॉल आहेत, जसे पारंपरिक पद्धतीचे सर्व प्रोडक्ट बनवलेले आहेत आणि ह्या साईडला आपलं खाण्याचे स्टॉल आहेत. तर आपण तिकडचं एक्सप्लोर करून आलो आणि खाण्याचं आपण आता एक्सप्लोर केलेलं आहे. तर थोडंसं मस्तच आहे. थोडं लवकर कळलं असतं तर मी कदाचित लवकर आलो असतो, पण ठीक आहे. आता थोडंसं काहीतरी टेस्ट करूया इथे आणि मग इथून आपला हा ब्लॉग संपवूया नाही, मग इथून आपण पुढे निघूया. आपल्याकडं पेरू कुल्फी आहे, गुलकंद आहे. तुम्ही कुठे साताऱ्यामध्ये विकताय? आम्ही राजवाडा चौपाटीवर असते का आपल्या गाड्या सगळ्या आहेत स्टॉल सगळा. ओके. समर्थ आमच्या स्टॉलचं नाव आहे इथे श्रीराम समर्थ. हां, आपल्याकडे पिस्ता कुल्फी आहे, गुलकंद आहे, पान आहे. तुम्ही साताऱ्यामध्ये तुमचं हे दुकान आहे की असं तुम्ही? असं आम्ही आमची गाडी अशी मॉडिफाय बनवलेली आहे. तिथे लहान पोरांसाठी सापशिडीचा खेळ ठेवलेला आहे. चौपाटी नॅचरल कुल्फी, मस्त पॅकिंग आहे. तुम्ही हे तुम्ही करता का इंदापूरमध्ये? पॅकिंग तुमची स्वतःची आहे? नाही, कंपनीकडनं करून नगरवर. ओके. तर ही अशी कुल्फी आहे, कुल्फी खाऊन घेऊया. तर आपण कुल्फी खाऊया, सीताफळ कुल्फी डिमांडवरती घेतलेली आहे. टेस्ट करत चांगली. तर खाऊन घेऊया आपण आणि खूपच छान झालं एक्सपिरियन्स. खूप उशीर पण झालेला आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करून कळवा आणि आता हा व्हिडिओ आपण इथं स्टॉप करूया आणि भेटूया पण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.